फराळातला सगळ्यात सोपा आणि झटपट बनवून तयार होणारा पदार्थ तो म्हणजे शंकरपाळी. तर ही शंकरपाळी झटपट बनवून तयार होते म्हणून सगळ्यात आधी बनवली जाते. नमस्कार, मी सुमित्रा. एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. तर दिवाळी फराळामधली मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी गोड शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर ही शंकरपाळी थोडीशी आपण वेगळ्या पद्धतीने बनवतोय, म्हणजेच हलवाईच्या दुकानामध्ये किंवा हॉटेल्समध्ये ही शंकरपाळी ज्या पद्धतीने बनवली जाते अगदी तशीच ही शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत. तर फक्त पद्धत वेगळी आहे, इंग्रेडियंट्स सेम असणार आहेत आणि इंग्रेडियंट्सचं प्रमाण मी आज कपने सुद्धा कसं घ्यायचं आणि वाटीने सुद्धा कसं घ्यायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. कितपत घ्यायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भरपूर साऱ्या टिप्स हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी, दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे मी अपलोड करत गेलेल्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओज पाहू शकाल. चला तर मग लगेचच सुरुवात करूया ही मस्त खुसखुशीत खमंग अशी ही गोड शंकरपाळी बनवायला. मैदा चाळून घेतलेला आहे आणि हे मी इथे पिठी साखर सुद्धा दळून घेतलेली आहे. तर या कपने मी हा मैदा घेतलेला आहे. तर 4 कप मैदा आपल्याला घ्यायचा आहे आणि या 4 कप मैद्यासाठी आपल्याला 1 कप पिठी साखर लागणार आहे. तर कोणत्याही वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता, म्हणजेच घरातल्या कोणत्याही वाटीने. तर इथे अर्धा कप मी इथे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप वितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि वितळवून मग आपल्याला अर्धा कप घ्यायचा आहे. अर्धा कप दूध घ्यायचं आहे. तर स्टँडर्ड साईजची जी वाटी असते ती अर्धा कप एवढीच असते, म्हणजेच अर्धा कप एवढं मेजरमेंट असतं त्या वाटीचं. तर पिठी साखर आपण इथे 1 कप घेतलेली आहे, वाटून पिठी साखर मोजलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे मी. तर चिमूटभर मीठ घालणार आहे. तर कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की त्या पदार्थाची चव अजूनच खुलून येते. तर परातीमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर या तुपाऐवजी म्हणजे साजूक तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता आणि तेलामध्ये सुद्धा या शंकरपाळ्या करू शकता, म्हणजे तेल वापरून सुद्धा या शंकरपाळ्या तुम्ही करू शकता. तर एक 3 ते 4 मिनटं असं स्पीड वाढवत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये दूध घालायचं आहे. दूध घालून सुद्धा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत, फेटून घेणार आहोत. तर दूध थंड आहे, रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मैदा घालायचा आहे. तर थोडा थोडा करून आपण मैदा यामध्ये घालूया आणि या मैदा आणि या मिश्रणाचं म्हणजेच घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला थोडंसं असं वाटतं की यामध्ये पाणी किंवा दूध घालावं लागतंय की काय, पण व्यवस्थित याला एकजीव करत करत याला मळून घ्यायचं, म्हणजे पाणी किंवा दूध घालण्याची अजिबात गरज लागत नाही. तर अजिबात पिठामध्ये पाणी किंवा दूध न घालता, म्हणजे जास्तीचं दूध न घालता हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे घट्ट. तर या पिठाला आपण झाकून ठेवून देऊया एक 15 ते 20 मिनिटासाठी. तर 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय पीठ थोडंसं कडक झालेलं आहे. तर या पिठाला आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. तर आतून हे पीठ खूपच असं कोरडं झालेलं आहे. तर असं पीठ कोरडं झालेलं असेल तर थोडंसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर पीठ असं चांगलं उकलून ठेवायचं आहे आणि मग यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे. तर मी इथे पोह्यांच्या चमच्याने 2 चमचे पाणी घालून हे पीठ चांगलं मऊ करून घेत आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे पीठ असं चांगलं मळून घेतल्याच्या नंतरनं आपण याचे म्हणजेच पोळी लाटण्यासाठीचे भाग करून घेऊया. तर 3 भागांमध्ये मी ह्या शंकरपाळ्यांच्या पोळ्या लाटून घेणार आहे. तर तुम्ही 2 भागांमध्ये सुद्धा हे लाटू शकता. तर शंकरपाळीची पोळी लाटताना ही कडेने चिरतेच. तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं, म्हणजेच दूध कमी घातलेलं असतं, त्यामुळे चिरते. तर काही हरकत नाही, आपल्याला कडा काढून टाकायच्या आहेत. तर असं सुरीच्या साहाय्याने आपल्याला ह्या कडा काढून टाकायच्या आहेत, म्हणजे शंकरपाळ्यांना आपल्याला चांगला आकार देता येईल. तर चारही बाजूंच्या आपण कडा काढून टाकणार आहोत आणि शंकरपाळी आपल्याला 1 इंच जाडी इतपतच लाटून घ्यायची आहे या शंकरपाळीची पोळी.
तर तुम्ही बघू शकता या शंकरपाळ्यांना मी आकार देत आहे, म्हणजे शंकरपाळ्या कापून घेत आहे. तर मध्यम आकाराच्या ह्या शंकरपाळ्या कापायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्क्वेअर किंवा डायमंडमध्ये सुद्धा ह्या शंकरपाळ्या कापू शकता. तर इथे स्क्वेअरमध्येच मी शंकरपाळ्या कापत आहे. तर अशा या पद्धतीने केलेल्या ह्या शंकरपाळ्या खूपच मस्त होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. जरी ही शंकरपाळ्या बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल, तरीसुद्धा या शंकरपाळ्या खूपच भन्नाट होतात. तर तुम्ही बघू शकताय या शंकरपाळ्यांची जाडी तर 1 सेंटीमीटर एवढी जाडी आहे साधारणतः. तर अशा आपल्याला ह्या शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या शंकरपाळ्या आपण काढून घेऊया. एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया. तर ह्या शंकरपाळ्या आपल्या एका पोळीपासून एवढ्या झालेल्या आहेत. तर तेलाचं तापमान आपल्याला इथे मध्यम गरम हवं आहे. तर पिठाचा गोळा म्हणजे शंकरपाळीच्या पिठाचा गोळा टाकल्याच्या नंतरनं तेलामधून हा गोळा लगेचच फुलून वरती आलेला आहे. करपलेला नाही आहे. तर एवढं तेल आपल्याला गरम हवं आहे. तर या तेलामध्ये आपल्याला शंकरपाळ्या टाकायच्या आहेत. तर एकदाच खूप जास्त शंकरपाळ्या टाकायच्या नाही आहेत तेलामध्ये. तसं जर केलं तर या तेलाचं टेम्परेचर खूप कमी होतं आणि मग शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू लागतात किंवा मग शंकरपाळ्या तुटतात. त्यामुळे या शंकरपाळ्यांमधनं मी थोड्याशा शंकरपाळ्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि थोड्या थोड्या शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत. तर सुरुवातीचा अर्धा मिनिट आपल्याला यामध्ये चमचा घालायचा नाही आहे आणि अर्ध्या मिनिटाने असा चमचा फिरवत फिरवत आपल्याला या शंकरपाळ्या असा गोल गोल फिरवत चमचा या शंकरपाळ्या मध्यम ते लो फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला फक्त लो ठेवायची आहे आणि अगदी शेवटी जेव्हा शंकरपाळ्यांचा रंग अगदी थोडासा पिंक होतो म्हणजेच या स्टेजला, तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. कारण तुम्हाला सांगते थोडीशी गॅसची फ्लेम मध्यम केली की या शंकरपाळ्या म्हणजे शंकरपाळ्या आतून तेल सोडू लागतात. म्हणजेच या शंकरपाळ्यामध्ये जास्त तेल राहत नाही आणि साधारणतः फिकट रंगावरतीच शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढाव्या. कारण तेलातून बाहेर काढली की ती या शंकरपाळ्यांची कुकिंग प्रोसेस चालूच राहते. म्हणून या शंकरपाळ्या थोड्याशा फिकट रंगावरतीच बाहेर काढाव्या. तर कुकिंग प्रोसेस चालू राहिल्यामुळे अजून या शंकरपाळ्यांचा रंग अजून चढतो. तर मग या शंकरपाळ्या व्यवस्थित रंगाला होतात. तर तुम्ही बघू शकता इथे शंकरपाळ्यामधलं तेल चांगलं निथळून आपण ह्या शंकरपाळ्या काढून एकदा का शंकरपाळ्याचा शेवटचा जे आपण झाऱ्यामध्ये धरतो तेव्हा गॅसची फ्लेम बंद करायची म्हणजे तेल करपत नाही. तर इथे सगळ्या शंकरपाळ्या आपल्या बनवून तयार झाल्या आहेत. तर याच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय. तर अशी या पद्धतीने केलेली शंकरपाळी अजिबात कडक होत नाही आणि छान खुसखुशीत होते. मऊही पडत नाही. मी सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण वापरून या दिवाळीला ही अशी शंकरपाळी नक्की बनवून पहा. तर इथे आपल्या मस्त खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या शंकरपाळ्या बनवून तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकताय खूपच मस्त खुसखुशीत बनवून तयार झाल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा. पद्धत थोडीशी वेगळी आहे. इन्ग्रेडियंट्स सेम आहेत. इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजेच कपने सुद्धा आणि वाटीने सुद्धा. तर कप सगळ्यांकडेच उपलब्ध असतील असं नाही. तर वाटीचं प्रमाण सेट करा आणि वाटीच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण तुम्ही घेऊन ही शंकरपाळी अशी या पद्धतीने नक्की बनवून पहा. तर खूपच मस्त खुसखुशीत बनवून तयार होते आणि लाटताना ही शंकरपाळी 1 सेंटीमीटर एवढ्या जाडीची लाटून घ्या. म्हणजे ह्या शंकरपाळ्या खूपच मस्त या फुगतात सुद्धा आणि या शंकरपाळ्यांना खूप मस्त लेयर्स येतात. तर ह्या शंकरपाळ्या खूपच मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात. नक्की या पद्धतीने ही शंकरपाळीची रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.